किसी भाई गिने नहीं बनाया मेरे को। काय वाटलं असतं मला आवाज दे बरं, मला नाव होऊन जाते काम पूर्ण। वाइल्ड फायर। तर काय चाललंय मित्रांनो, आपण आता 2-3 टॉकीज बघलेले आहे पुष्पासाठी, त्यामुळे तिकीट हाऊसफुल झाले। आपले पुष्पाचे लोक एवढे भारी झालेले आहेत की डायरेक्ट ऑनलाईन तिकीट करायला, त्याच्यामुळे आपल्याला काय तिकीट आता मिळत नाही आहे। तर बघा आपले ओळखी वगैरे काय चालते का, जर आपल्याला तिकीट मिळाली तर तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये पुष्पा राज अशी क्रेझेबल मूवी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला बघूया मित्रांनो, तुम्ही पुष्पाचा क्रेज बघू शकता। इथं खूप आपण टॉकीजवर जाऊन आलेलो आणि आपल्याला तिथं तिकीट पण मिळाली होती, पण तसं बघण्यात काय मजा नाही। ते म्हणजे होती की तुम्ही खुर्चीवर बसून पहा, आणि तर गर्दी पण खूप आहे, त्यांचं धिंगाणा मस्ती तशात काय पाहण्यात काय मजा नाही आपल्याला, म्हणून आम्ही वापस आलेला उद्या पाहत आहे। बघा आमचे मित्र आलेले आहे। काय चाललंय भाऊ? भाऊ गरीबाशी हात मिळवा। मैं गरीब हूँ। आम्ही जाते पिक्चर पाहायला, तर चला जाऊया। तर फायनली मित्रांनो आज आपण पुष्पा बघायला आलेलो आहोत। इतनी खुशी 3 दिवसाच्या प्रयत्नानं पहिला दिवस तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय झालं, तिकीट मिळालं होतं पण त्या खुर्च्या बसायला होतं, ते दुसऱ्या दिवशी गेलतो आम्ही काल, पण काल आम्हाला जायला लेट झालं, तर आजचा 3रा दिवस फायनली आम्ही आज मूवी बघायला जाणार आहोत। हे बघा पुष्पा कशी दिसते बघूया, आता इथं खूप क्रेझी आहे पाहायला, तर चला बघूया। काय म्हणते तिकीटवाला? ते म्हणत आहे की थांबा म्हणते थोडं। काय वाटलं असतं मला आवाज दे बरं, मला नाव होऊन जाते काम पूर्ण। बघा मित्रांनो, आता माझी बॉडीगार्ड येणार आहे, आता इथं खूप गर्दी होणार आहे। खरंच गर्दी, आता लोकांना माहित नाही मी इथं आलेला म्हणून, मी तरी मास्क आणायचं विसरून गेलेलो आहोत। जर मास्क आणलं असतं तर लोकांनी मला ओळखलं नसतं। हे काय माझा बॉडीगार्ड संघ, आणि तो आमचा मॅनेजर आहे दिशाना, जे माझं इंस्टा ID मॅनेज करते, आणि तुम्हाला मी तर माहिती तुम्हाला हे बॅनर मागे पुष्पा आपल्याला किन्नर दिसते, तर याच्या मागचं रहस्य बघणार आहोत, तिने असं लुक का केलं असेल ते आता आपल्या मूवी पाहून समजणार आहे की या बॅनर मागचं कारण काय असणार असं लुक करायचं। मित्रांनो आम्ही बॉडीगार्डला बोलवलं होतं पण ते आलेलं नाही आहे, आता आम्हाला गर्दीत जावं लागत आहे, त्याची आता पगार काटा लागते आम्हाला। आता घरी गेला त्याला दाखवतो साऱ्याला, लई मार खाणार आहे ते, तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं। आम्ही टॉकीज मध्ये आता आलेलो आहोत, आता चालू होणार आहे मूवी लवकरच। अभी मजा आएगा ना भिड। आपण जे 3 वर्षापासून ज्याची वाट बघत होतो ते 3रं वर्ष आपल्या पुजरला आलेलं आहे। 3रं वर्ष आपल्या रेल्वेला पण आलेलं आहे, 3ऱ्या वर्षात आपली पुष्पा मूवी पण आलेली आहे। सगळे वर्ष 3ऱ्यांदा असे ते बघूया आता काय होते। Oh my God! Wow! होती है फीलिंग्स, जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को। ये जो ब्रांड है ना ये मैंने खुद के दम पे बनाया है, किसी भाई ने नहीं बनाया मेरे को। न न न न फायर है तू, ठीक है। वाइल्ड फायर। काय मूवी होती मित्रांनो, बाप रे, अशी मूवी मी आतापर्यंत जिंदगीमध्ये पाहिली नाही। अशी ब्लॉकबस्टर, ॲक्शन पण, फनी पण, एंटरटेन पण, सॅड पण, सगळंच एका मूवीमध्ये खिचडी केली नाही। बाप रे, आता पुष्पा 3 मध्ये काय होते बघूया। लास्टमध्ये तर बॉम्ब फुटलेला दुसऱ्या याच्यात कोणाला काय लागेल का माहीत नाही। माझ्या अंदाजानं तर असं वाटते की ज्याला जे मुलगा होणार होता पुष्पाला त्याला खरंच देऊ शकतेच मला तर। आपण सुरुवातीला म्हणलं होतं की पुष्पानं साधी का घातली असं, त्याचं कारण मागणी असं त्याची एक मनोकामना होती की माझा जे मुलगा मला जे बाळ होणार आहे ते मुलगीच हवं, कारण की त्याची इच्छा होती की त्याला सरनेम नाही मिळत आहे म्हणून। बघा आता काय होते, मुलगा होते की मुलगी होणार आहे म्हणून।
आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।